चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया वर्कबुक इयत्ता 9वी विषय मराठी पाठ क्रमांक 2 संतवाणी. कृती स्वाध्याय. प्रश्न पहिला. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती पूर्ण करा. पुरुष आणि संत यांच्यातील सामान्य लिहून तक्ता पूर्ण करा. नंबर 2. पुरुषावर पुढील घटकांचा होणारा परिणाम लिहा. कृती क्रमांक 2. आकलन. नंबर 1. पुढील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. नंबर 2. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. नंबर 3. चौकटी पूर्ण करा. कृती क्रमांक 3. ओळीचा सरळ अर्थ लिहा. अथवा कोणी प्राणी येऊनी तोंडी तयार न म्हणती छेद नका या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा. कृती नंबर 4. काव्य सौंदर्य. निंदास्तुती समनिमित्ती जे संत पूर्ण धैर्यवंत साधो ऐसे या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. नंबर 2. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. नंबर 3. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षांच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. नंबर 4. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयी माहिती लिहा. प्रश्न. पुढील कवितेच्या दिलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रश्न सोडवा. नंबर. प्रस्तुत कवितेचा कवयित्री. नंबर. कवितेचा विषय. कवितेतील 2 शब्द अर्थ. कवितेतून मिळणारा संदेश. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. कवितेतून व्यक्त होणारा विचार. नंबर 7. कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. नंबर 8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. प्रश्न. पुढील ओळीचा रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य, भाषिक सौंदर्य. भाषा अभ्यास. व्याकरण घटकांवर आधारित कृती. अलंकार. पुढील ओळींची उपमा ओळखा. नंबर 1. नय कमल हे उघडीत हलके जागी हो जाकी. नंबर 2. ऊट. नंबर 2. नंबर 3. नंबर 4. वाक्यप्रचार. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्य उपयोग करा. निंदा करणे. नंबर 2. स्तुती करणे. भाषिक घटकांवर आधारित कृती. पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. नंबर 2. विरुद्धार्थी शब्द लिहा. नंबर 3. पुढील दिलेल्या कंसातील शब्दांना क्रियापदांना ई प्रत्यय जोडून विशेषण तयार करा. त्यासाठी संपर्क
शोधून लिहा. मुद्दा. नंबर 2 लोकनियम. अचूक शब्द ओळखा. कृती स्वाध्याय. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांची कृती करा. नंबर 1 पुढील दिलेल्या शब्दांची उपमा लिहा. नंबर 2 चौकटी पूर्ण करा. नंबर 2 कृती अलंकार. नंबर 1 जोडे लावा. नंबर 2 पुढील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. कृती. नंबर 3 ओळींचा सरळ अर्थ लिहा. सोह शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुलती आल या ओळीतील सरळ अर्थ लिहा. कृती क्रमांक 4 काव्य सौंदर्य. नंबर 1 जनी म्हणे बॉ विठ्ठल जीवे न सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेल्या कवित्रीचा भाव स्पष्ट करा. नंबर 2 प्रस्तुत अभंगातून कवितेच्या मनातील श्री विठ्ठल विषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते लिहा. नंबर 3 मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न याचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. कृतीतील प्रश्न. नंबर 2 साठी पुढील कवितेच्या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता. संतांनी धरील पुढीचा चोर. नंबर 1 प्रस्तुत कवितेचे कवी, कवित्री. नंबर 2 कवितेचा विषय, कवितेतील 2 शब्दांचे अर्थ, कवितेतून मिळणारा संदेश, कवितेची भाषिक वैशिष्ट्ये, कवितेतून व्यक्त होणारा विचार. नंबर 7 कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. नंबर 8 कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. कृतीतील प्रश्न. नंबर 2 साठी पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. काव्य सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये, प्रश्न. भाषिक घटकांवर आधारित कृती. शब्दसंपत्ती. विरुद्धार्थी शब्द लिहा. नंबर 2 वचन ओळखा. नंबर 2 लेखक नियम. अचूक शब्द ओळखा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.